रोहित पवारांची भेट घ्यायला जात आहेत, पाठिंबा दर्शवतात. नेमक्या काय भावना आहेत त्याच्या मागं? त्यांचं आंदोलन उभं राहतंय, सरकार त्याकडे दुर्लक्ष करतंय. नाही, मी कोल्हापूरला चाललो आहे. जाताना शेतकऱ्याचं आंदोलन आहे, आपण भेटलं पाहिजे. बांधवांचे सगळ्या फोन पण आले होते, त्यांचे पण आले होते की शेतकऱ्यांच्या संदर्भातलं आंदोलन आहे. शेतकऱ्याच्या संदर्भातलं आंदोलन आहे म्हणून चाललो भेट द्यायला. काय पाठिंबा असणार आहे त्या आंदोलनाला, का नेमकी सदिच्छा भेट असणार आहे, काय असणार आहे, कुठल्या उद्देशाने भेट घेत आहे? हे बघा, शेतकरी म्हणल्याच्या नंतर आपण शेतकऱ्यांचे लेकरं आहेत. आंदोलन कोणाचंही असो, आपण त्याच्यात सहभागी असलं पाहिजे. मग त्याच्यात ते भाजप असो, शिवसेना असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, विषय शेतकरी आंदोलनाचा आहे. आणि मी योगायोगानं कोल्हापूरला चाललो गॅजेटच्या संदर्भात कोल्हापूरच्या, तर त्या निमित्तानं ते रस्त्यामध्ये आंदोलन, तर आपण भेटलं पाहिजे. तर सरकार त्यांच्या आंदोलनाकडे ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्याची पूर्तता करत नाही, कमी पडतं. नाही, आता ते तिथं गेल्यावर लक्ष देईन. आता काय सरकार लक्ष देतंय नाही, त्यांना बोललंय नाही बोललंय, मला त्यातलं काहीच माहीत नाही. प्रशासनामार्फत एक मोठ्या कारवाया राज्यात केल्या जातात, त्याच्यात मुंडेंचा खूप मोठा रोल मुंडेंचा. काय सगळ्या त्या आंदोलनाच्या ज्या कारवायाकडे कसं पाहता, काय समर्थन असतं? आणि चांगलं आहे ते. या तुकाराम मुंडे साहेबांना जे धडकेबाज कारभार सुरू केला आहे, अरे ते चांगलं आहे ना. शेतकऱ्याच्या दुधाला, मालाला भाव येणार आहे त्याच्यामुळं. कारण भेसळ बंद झाली की दुधाचे भाव वाढणार आहे, म्हणजे शेतकऱ्याचाच फायदा होणार आहे. पण सरकारला एक सांगणं आहे, त्यांची बदलीचे लफडे आता जरा बंद करा. तिथं जरा होते, जरा त्यांना जर बऱ्याच दिवस राहील ना, भेसळ करणारा नीट करतील ते. पुन्हा त्यांची बदली करायच्या भानगडीत पडू नका. नाही, सरकारच्या मागं लागा बरं का मी, तुम्ही जर त्याच्या बदलीच्या भानगडीत पडले. काय नेमकी भूमिका पुढच्या आंदोलनाची त्याच्यातून ठरणार आहे तुम्ही? मला नाही वाटत आता सरकार आंदोलन करू दे, मला वाटत नाही असं. कारण ते आता मला वाटतं 22 तारखेला सातारा संस्थांच्या गॅजेटवरती अहवाल मागवला आहे, त्याच्यावरती चर्चा करतील. आणि कोल्हापूर संस्थांचं गॅजेटवरसुद्धा येतील. श्रीमंत शिवराजे महाराज साहेबांचंही म्हणणं होतं की हे गॅजेट गेलंच पाहिजे. मग मी भेटीलाच त्यांच्या चाललो आहे, गॅजेटविषयी चर्चा करणार कोल्हापूरच्या. आणि तिथून पुढं सातारा संस्थान, कोल्हापूरचं आणि हैदराबादचं गॅजेट याच्या प्रमाणपत्राविषयी आता 22 तारखेपासून काय सरकार प्रक्रिया करते ते बघणार आहे. पण मी खात्रीनं सांगतो, मला नाही वाटत मराठ्यांच्या संदर्भात आता सरकार आंदोलन करण्याची वेळ येऊ दे. सरकार सकारात्मक आहे सरकार थोडक्यात. हो हो, सध्या तरी आहे. ते सकारात्मक नसलं तर आपण सुरू केलंच त्यांच्या मागे. आजच नाही तर मी प्रत्येक वेळेस बोलतो, शेतकऱ्याची कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती झाली पाहिजे कायमची, एकदाची. म्हणजे काय होईल की त्यांना वारंवार आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. तुम्ही एकदाच कर्जमुक्ती करा आणि शेतीमालाला भाव द्या. पुन्हा कर्जसुद्धा शेतकरी कधी काढणार नाही. हे आजच नाही तर आपण अनेक वर्षापासून बोलतो. आणि आपण तो शेतकऱ्याचा मुद्दा हातात घेणार आहेत, परंतु आरक्षणाचा विषय संपल्याच्या नंतर. त्याच्यावर समाधानी आहात का तुम्ही? सरकारने मी समाधानी राहून काय करू? शेतकरी पुत्र म्हणून नाही, शेतकरी कुठला समाधानी राहणार आहे साहेब? तिथं मालाला भाव नाही आहे, ते माल फेकून द्यायची वेळ आली रस्त्यावरती. नाही लावले असतील, ते तेवढे कलाकार आहेत. ते थोडंच काही पचू देणार नाहीत, एवढे कलाकार ते आहेत. परंतु तितक्याच ताकदीने शेतकऱ्याने पण उठलं पाहिजे, त्याच ताकदीने शेतकऱ्यांनी सुद्धा उठलं पाहिजे. मी ते शेतकरी आंदोलन आहे म्हणून जाता जाता पंढरपूरला भेटतो. माझी तर मुक्तीची कर्जमुक्तीच पाहिजे, त्या माफीनं काहीच होत नाही. मग निकष आले, पुन्हा निकष आले आणि जे पैसे फेडतेत त्यांचा प्रॉब्लेम होऊन चालला. याच्यात ज्यांनी कर्ज घेतलंय कधी फेडलं नाही त्यांना माफ व्हायला लागले. आणि काही शेतकरी असे आहेत की ते सातत्यानं कर्ज घेऊन फेडतायत. त्यांचं काय? सरकारला काही बोलणार आहे का तुम्ही, काही सांगणार आहे का? कर्जमाफी नेमकी अशी असली पाहिजे किंवा अशी करा. नाही, मी मग ते जी आर वाचल्याच्या नंतर बोलन. बघा, मी मीडियाला तुम्हाला माहिती आहे कधी खोटं बोलत नाही, ते वाचलंच नाही. हाही शेतकऱ्याचं आंदोलन, आपण गेलं पाहिजे. आपण शेतकऱ्याचे लेकर आहेत म्हणून आपण जाताना तिथं कोल्हापूरला जातो.